नागपूर महानगरपालिकेला नव्या 150 ई बस मिळणार आहे। कोराड येथील डेपोची मनपा आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली आहे। मुदतीआधी कामं पूर्ण करा, आयुक्तांनी या संदर्भातले निर्देश देखील दिलेले आहेत। कोराड येथील ई बस डेपोची मनपा आयुक्तांनी पाहणी केली, मुदतीच्या आत कामं पूर्ण करण्याचे निर्देश देखील दिले। यातील 75 बसचं संचालन कोराडी बस डेपोतून करण्यात येईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, नागपूर महापालिकेला 150 हून अधिक ई बस मिळणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच नागपूर महानगरपालिकेला असं नव्या 150 ई बसेस मिळणार आहे। कोराडी ई बस डेपोची महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पाहणी केलेली आहे आणि मुदतीचे आत काम पूर्ण करण्याचे तसे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत पंतप्रधान ई बस सेवा योजना देशांतर्गत राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत नागपूर शहरातील 150 ई बसेसची प्राप्त होणार आहेत। यापैकी 75 बसेस कोराडी डेपो, उर्वरित 75 बसेस खापरी डेपो येथील वाहन तळावरून संचालित करण्यात येणार आहे। या सगळ्या संदर्भाने पाहणी ज्यात मनपाचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी केलेली आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच नागपूरकरांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी सध्या समोर आली आहे। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।